जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध। विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला। आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ। मोबाईल नंबर 9766 80 11 24। जिल्हा परिषद मध्ये निवडणूक लढण्यासाठी मी कुरुल गटातून इच्छुक आहे। मी प्राध्यापक ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम जाधव, मुक्काम पोस्ट कुरुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर उर्फ माऊली सर म्हणून माझा पूर्ण परिचय आहे सगळीकडे। काय सांगाल? कारण जिल्हा परिषद हा सर्वसाधारण पुरुष खुला गट आहे आणि त्यासाठी या 18 गावातून जवळजवळ मी इच्छुक आहे म्हणण्यापेक्षा जनतेतूनच मला इतका मोठा प्रतिसाद आहे की सगळ्यांचं म्हणणं आहे काही पण करा पण तुम्ही निवडणूक लढवा आणि जनतेच्या हितासाठी या निवडणुकीत मी उभा राहतो। कोणत्या पक्षाचा? आमचा पक्ष म्हणजे सन्मान्य आमचे नेते आदरणीय राजन मालक, यशवंत तात्यामाने, बाळराजे पटेल, राजन पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयाला धरूनच मी त्यांच्यासोबत काम करणार ते सांगू शकते। काय वाटतं तुम्हाला? कारण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या 18 गावामध्ये आपल्या कर्तृत्वानं एक चांगल्या पद्धतीनं काम करून खऱ्या अर्थानं जे काय लोकांच्या अडीअडचणी असतील, रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, जे काही करता येईल त्या लोकांच्या सेवेसाठी मला तिथे जायचं एवढा एकच मला हेतू आहे। विकासात्मक अजेंडा आपला काय असेल या गावातील एक जो आपल्या ह्या जिल्हा परिषद गटाचा जो तरुण मतदार आहे, पहिलं प्राधान्य मला त्यासाठी असेल म्हणजे जो तरुण आहे, मग शिक्षण असेल वेगवेगळ्या माध्यमातून, त्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून, मग तो नोकरीसाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र असेल, तो अनेक कामातून जेणेकरून तो तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याच्यासाठी मला तिथं पोहोचायचं। आव्हानात्मक काय आहे आपल्या गटांना? मला आव्हान असं काही वाटत नाही, कारण जेणेकरून गेले 15 वर्ष झालं या जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गावात, गटात जेवढी गाव आहेत त्या प्रत्येक गावात अगदी लहान स्वरापासून ते वृद्धापर्यंत माझं प्रत्यक्ष व्यक्तीच्या माझं नातं तयार झालं। त्यामुळे मला एक 8 दिवस झालं प्रत्येकाचं म्हणणं आहे की काय पण करतो तो उभा राहा, आम्ही तुमच्या सोबत आहे। त्यामुळे मला आव्हानाचं काय वाटतच नाही। मला असं वाटतं की निश्चितपणाने विजय मी होऊ शकतो। या गटातून जनतेचा कौल तुम्हाला 100%। माझं एकच नम्रपूर्वक विनंती होता, मी विनंती करेन की या 18 गावातील जनतेना की जर तुम्ही मला या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहून जर मला निवडून दिलं तर तुमच्या स्वप्नात जे व्हिजन आहे ते निश्चितपणानं 100% त्यामध्ये कुठलाही कुचराय न करता काम करेन। त्यामध्ये मला खात्री आहे जनतेला जो दिलेला मी शब्द आहे त्यांना असं वाटलं पाहिजे की आमच्या जे मनात होतं त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे जाऊन या माणसानं काम केलं। तुमची इच्छा आहे या गटातून परंतु पक्षाकडून आपल्याला असा काय संदेश किंवा असा काय मेसेज आलाय? पक्षाकडनं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या गटात तुम्ही सगळ्यांची चर्चा करा, जनतेला सोबत घ्या, तुमच्या गावात या गावात इतर आपले जे काय जिल्हा परिषदेच्या आपल्या गटात पूर्व जितकी गावं आहेत त्या सगळ्यांचा संपर्क राहा आणि ते सगळ्यांनी तुमचा चेहरा ओळखीचा आहे, बऱ्याच जणांशी तुमचा संपर्क आहे, आपल्या सर्वांनी त्यांनी विचार केला तर आपण निश्चित तुमचा विचार करू असं आमच्या नेत्यांचं पण म्हणणं आहे। विरोधकांसाठी माझं एकच म्हणणं आहे की आपण जर चांगलं काम करत असेल तर विरोध हा त्यांचं काम ते करणारच आहेत, पण आमच्या नेत्यांनी शिकवण्याचं की आपण काम प्रामाणिक करत असताना कोण काय वाईट म्हणतोय चांगलं बोलतोय याच्याकडनं लक्ष देता आपल्याला ध्येय गाठायचं आहे त्यासाठी आपण काम केलं पाहिजे। आज सुद्धा आपल्या ह्या कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना सगळीच कामं झालेली नसतील, परंतु जे काय अपुरं राहिलं आहे, रस्ते असतील, कुठं लाईट असेल, कुठं वाडी वस्तीवर एखादी शाळा असेल, त्यासाठी अतिशय सातत्यानं मी व्याख्यानाच्या माध्यमातून सगळ्यापर्यंत पोहोचलोय। प्रशासनात असेल, राजकारणात असेल, समाजकारणात असेल, त्यासाठी माझा अट्टाच असेल हे जे अपूर्ण राहिलेलं आहे ते सगळं पूर्ण करून मी त्याला पहिल्यांदा प्राधान्य देईल। आता जनतेचे इलेक्शन जवळच आहे, परंतु मोहोळ तालुक्यातील राजन पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे किंवा तसे ऐकायला मिळत आहे, त्याबद्दल तुम्हाला या गटातून काय अडचणी किंवा काय वाटतं? हे
जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला बांधील असेल. त्यामुळं त्यांना वाटलं इथं आता तुला लढायचं आहे, उभारणार. ते म्हणले काय अडचण, थांब म्हणले थांबणार. मालक म्हणतील ते. भविष्यात समजा या गटामध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि बीजेपी त्यांना एखादी उमेदवारी द्यायची, तुम्हाला तिथं अडचण वाटेल नाही, ते काय होईल? आता मालकच भाजपमध्ये जात आहेत, त्यामुळे अडचण वाटायचा काही विषय नाही. कारण जे मालकांना जे मान्य आहे ते आम्हाला मान्य असणार आहे. खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र, तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध. समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते. यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध. रोग व बजाज फायनान्स उपलब्ध. डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध. विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला. आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ. मोबाईल नंबर 9766 80 11 24, 88 30 37 21 64.